मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून फार मोठे प्रोजेक्ट मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय आणि खास करून उपनगरामध्ये सुरू आहे। अध्यक्ष महोदय टोले संघ इमारतीची आता बांधकाम होतात, 22 माळ्यापर्यंतच्या इमारती बांधल्या जातात। अध्यक्ष महोदय, आपण सरकारला हा निर्देश दिला पाहिजे, ताबा प्रमाणपत्र घेतल्याशिवाय पुनर्वसनाच्या इमारतीमध्ये ज्या ज्या लोकांना वसवला जात आहेत त्या लोकांचे जीव धोक्यात आहे। अध्यक्ष महाराज, तिकडे अग्निशमन यंत्रणा चालू नसते, तिकडे कुठल्याही प्रकारच्या लिफ्टच्या अध्यक्ष महोदय मेंटेनन्सचा हा लक्ष दिला जात नाही आहे। लिफ्टची सुरक्षाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वार्षिक त्याची तपासणी करून सर्टिफिकेशन घ्यावं लागते अध्यक्ष महोदय, ते घेतले जात नाही आहेत। आजूबाजूच्या पुनर्वसनच्या इमारतीच्या आजूबाजूच्या विस्तारामध्ये ज्या पद्धतीच्या सुविधा त्या पुनर्वसन मध्ये राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांना दिल्या पाहिजे अध्यक्ष महोदय, ते दिल्या जात नाहीये। त्यामुळे ही पहिली झोपडपट्टी ही अशी हॉरिझॉन्टल झोपडपट्टी असायची, पसरलेली असायची, आता उभी झोपडपट्टी सुरू झाली आहे। या बिल्डरांना चाप बसवण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे। 40-50 लाख झोपडपट्टी वासियांना आपण पुनर्वसनच्या घरात पाठवणार असू आणि अशा पद्धतीने त्यांच्या जीवाशी जर विकासक खेळ करत असतील तर अध्यक्ष महोदय, सरकारने याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे। बिना ताबा प्रमाणपत्र ज्या ज्या बिल्डरांनी त्या ज्या ठिकाणी असे पोझिशन दिले असतील, ताबा दिला असतील, त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना पुन्हा बांधकामाला परवानगी थांबवण्यात यावी अध्यक्ष महोदय, अशी माझी आपल्याकडे या औचित्याच्या माध्यमातून मागणी आहे।